सर्व लाडक्या बहिणींचं प्रथम तर आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत एक महत्त्वाचा अपडेट आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून आपल्या लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत. होय, 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत. पण हे गॅस सिलेंडर भेटण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी काही पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर जे काही सबसिडी आहे, जे काय पैसे उरणार आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस असेल तर तुम्हाला 850 रुपये भेटणार आहेत. पण जर तुम्हाला उज्ज्वलामधून भेटलेला गॅस नसेल, तुमच्याकडे स्वतःचा गॅस असेल तर तुम्हाला 530 रुपये फक्त भेटणार आहेत या योजनेचे. पण आता या योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. तर नवीन जी आर असा आहे की सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक होते. परंतु आता नवीन जी आर जो आहे तो काढण्यात आला आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे की तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने जरी गॅस सिलेंडर असेल आधीचा, तरी तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे 100%. पण त्यासाठी तुम्हाला ते तुमच्या नावावरचे गॅस असेल ते ज्या महिलाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत तिच्या नावावर हस्तांतरित करावं लागेल. म्हणजे तिच्या नावावर गॅस नोंदवावा लागेल त्या महिलेच्या घरातील आपल्या, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. इतर सदस्यांची नावे गॅस जोडणी असल्यास महिलांना लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावाने गॅस जोडणी हस्तांतरित केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील, असा जी आरमध्ये लिहिलेले आहे. हा महत्त्वपूर्ण बदल जो करण्यात आलेला आहे. तर हा काय नेमका बदल आहे तो नेमका नीट लक्ष देऊन ऐका एकदा. या योजनेमध्ये महिलांसाठी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. पण तुम्हाला त्यासाठी आधी पैसे भरायचे आहेत. त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे वापस येणार आहेत. आणि आधीच्या जी आरमध्ये असं नमूद केलेले होते की जी गॅस जोडणी आहे ते महिलांच्या नावावर पाहिजे. म्हणजे जो गॅस आहे आपल्या घरातील तो महिलाच्या नावावर पाहिजे. पण तसं काय नाही. आता दुसरा जो जी आर आलेला आहे त्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेले आहे की जर तो कोणाच्या पुरुषाच्या नावावर असेल तर तो त्याने हस्तांतरित महिलेच्या नावावर केला तर त्याला या योजनेचा लाभ भेटणार आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हा जो गॅस आहे तो महिलांच्या नावावर कसा करायचा किंवा त्यांच्या नावावर नमूद कसा करायचा. तर त्यासाठी तुम्हाला तुम्ही जिथून गॅस आणता त्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तिथून एखादा फॉर्म असेल ते देतील, ते फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्यानंतर त्यांची जी काय प्रोसिजर असेल ती प्रोसिजर पूर्ण करायची आहे. त्यानंतर तो गॅस रजिस्टर त्यांच्या महिलांच्या नावावर होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकेल. जर ही प्रोसेस केली तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे. 830 रुपयांचा जो लाभ आहे तो भेटणार आहे. जर याबाबत काय अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता, नक्की उत्तर दिले जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून तरी पण सांगा. चॅनलवर नवीन असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.